राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही वेळासाठी आज कोल्हापुरात आले होते. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास त्यांनी श्री अंबाबाईचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार धैर्यशील माने, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, माजी खासदार संजय मंडलिक यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. दर्शनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. श्री अंबाबाईच्या लाडक्या बहिणींच्या, लाडक्या भावांच्या आणि जनतेच्या कृपेनं महायुतीला चांगलं यश मिळालं. म्हणून विजयानंतर श्री अंबाबाईच्या दर्शनाला मी कोल्हापुरात आलो असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. राज्यात केलेल्या एसटीच्या दरवाढीवर बोलताना त्यांनी एसटीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जास्तीत जास्त सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी बऱ्याच वर्षांनी आम्ही एसटी दरवाढ करत असल्याचा खुलासा केला. की जी काही दरवाढ किती वर्षानंतर झालेली आहे, शेवटी एस टीमध्ये कोणाला प्रवास करायचा आहे? सर्वसामान्य लोकांना. आणि म्हणून एस टीला देखील प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगल्या सोयीसुविधा मिळाल्या पाहिजे ही भूमिका सरकारची आहे. कुठल्याही प्रकारचं सर्वसामान्यांवर अन्याय होईल असं कुठलंही काम सरकार. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासंदर्भात बोलताना शिंदे यांनी आमचं सरकार मराठा समाजाबरोबर असून आमच्या सरकारची भूमिका पूर्वीसारखीच आज पण असल्याचं स्पष्ट केलं. मराठा समाजाच्या बाबतीमध्ये सरकारची भूमिका अगदी पहिल्या दिवसापासून जी होती आजही आहे, उद्याही आहे. महायुतीच्या काळामध्ये मराठा समाजासाठी एवढ्या योजना आम्ही सुरू केल्या. मराठा समाजासाठी 10% आरक्षण ओबीसी किंवा अन्य कुठल्याही समाजाचं कमी न करता दिलं. विशेष अधिवेशन घेऊन दिलं. आणि देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा देखील त्यावेळेस त्यांनी निर्णय घेतला होता. मी मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी, अजितदादा आम्ही सर्वांनी मिळून 10% आरक्षण मराठा समाजाला देण्याचा निर्णय घेतला. आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही दिलेलं आरक्षण महाविकास आघाडी टिकवू शकली नाही, हे त्यांचं दुर्दैव आहे. आणि म्हणून आम्ही मराठा समाजाच्या बरोबर आहोत. कायम त्यांच्या ज्या योजना आहेत त्या योजना कायम सुरू. बलात्कारांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेंचा एन्काउंटर केला असा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. यावर बोलताना राज्याचा गृह विभाग यावर तपास करत असून ही बाब न्यायप्रविष्ट असल्यानं त्यावर मी बोलू शकत नाही असं त्यांनी सांगितलं.